नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडसिन लोडिंग कशा प्रकारे करायची याची संपूर्ण माहिती देणार आहे. मित्रांनो, ॲडसिन लोडिंग करताना काय काय काळजी घ्यायची, कोणतं VPN वापरायचं, कोणतं प्रॉक्सी वापरायची, कोणतं ब्राउझर असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण सिक्युरिटी टिप्स असणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर येत असतात. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर मग चालू करूया. मित्रांनो, सुरुवातीला आपला IP तो कोणता आहे ते आपण चेक करून घ्या. आपल्याला या ठिकाणी गुगलमध्ये लोकेशन दाखवलं आपलं इंडियाचं, आणि आपला IP काय असणार आहे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. ओव्हर मध्ये जायचं. ओव्हर जी वेबसाईट आहे, जी काही अडचण असते ना, ब्राउझरला असेल किंवा विंडोजमध्ये असेल, सगळं काही तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जातं ओव्हर वेबसाईटवर. म्हणजे काही एरर असेल लगेच डिटेक्ट होतो इथं. आता याच्यामध्ये पाहू शकता तुमचा जो ब्राउझर या ठिकाणी आलेला आहे, विंडोज कोणतीही पण दाखवलेली आहे, लोकेशन आलं, तुमचा IP आलेला आहे, IP काय आहे तो दाखवलेला आहे, आणि या ठिकाणी सर्व काही नो आले. म्हणजे आता हे सिक्युअर आहे. हे पहा, या ठिकाणी सिक्युअर दाखवते. ऑलरेडी सिक्युअर आहे, कारण आपण आपलं जे लोकेशन आहे तेच लोकेशन आता वापरल्यामुळे आपल्याला या ठिकाणी 100% आले, आणि या ठिकाणी हे सर्व काही नो आले, म्हणजे बरोबर आहे सर्व. आता आपल्याला दुसऱ्या लोकेशनचं चेक करायचं आहे. USA असेल, कॅनडा असेल, बाहेरच्या देशांचं चेक करायचं. त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला एक VPN लागणार आहे किंवा प्रॉक्सी लागणार आहे. दोन्हीपैकी कोणतेही वापरलं तरी चालणार आहे. आपलं जे VPN आहे IPVanish, हे VPN जरी वापरलं तुम्ही, एकदम चांगलं VPN आहे. याच्यामध्ये किल स्विचचं एक बटन आहे. मित्रांनो, किल स्विचचं जे बटन आहे हे असेल तरच तुम्ही कोणतेही VPN वापरलं तरी चालेल. तुम्हाला हे ऑन करायचं. ऑन केल्यानंतर काय होणार आहे हे पहा, या ठिकाणी पाहू घ्या. ऑन केले. ऑन केल्यानंतर आपलं जे कनेक्शन आहे, ऑलरेडी जे इंटरनेट चालू आहे ते पूर्ण स्टॉप होऊन जातं. हो, मी आता ब्राउझिंग करून दाखवतो तुम्हाला दुसऱ्या पेजवर. ब्राउझिंगच होणार नाही, काहीच होणार नाही, हे पूर्ण स्टॉप होऊन जाते. हे पहा, मी याला रिफ्रेश करतोय पुन्हा. हे पहा, अनेबल करेन. इंटरनेट बंद झालेले. हे ज्यावेळेस आपण ऑन करतो त्यावेळेस हे बंद होतं. आता आपल्याला पुढं लोकेशन कनेक्ट करायचे. त्याच्यासाठी काय करायचं, इथं लोकेशन मध्ये जायचे आणि या ठिकाणी आपलं लोकेशन सिलेक्ट करायचे. आपण USA चं लोकेशन कनेक्ट करूया. हे पहा, वरती या ठिकाणी दाखवलं होतं कनेक्ट होतंय की नाही. कनेक्ट झाल्यानंतर खाली पाहू शकता इथं इंटरनेटचं जे बंद झालेलं आहे, वरती कनेक्ट झाले. कनेक्ट झाल्यानंतर काही सेकंदामध्ये इथं ऍक्टिव्हेट होणार आहे, इंटरनेट चालू होणार आहे. हे पहा, या ठिकाणी चालू झालेले. चालू झाल्यानंतर आता आपल्याला इंटरनेट ऍक्सेस करता येणार आहे. हे पहा, या ठिकाणी मी रिफ्रेश केलं. रिफ्रेश केल्यानंतर आपलं जे पहिलं काय होतं 100% होतं, आणि वरती नो सगळे ऑप्शन होते, बरोबर. आता यस आलेले, म्हणजे हा सिक्युअर नाहीये. आता आपल्याला याला सिक्युअर करायचे. कशा प्रकारे करायचं, याच्यामध्ये इथं मोरचं बटन दिलेलं आहे, इथं क्लिक करायचे. याच्यामध्ये डू नॉट ट्रॅक हे ऑप्शन आपल्याला ऑन करायचं आहे, आणि सिस्टीम टाइम हा चेंज करायचा आहे. हा जो टायमिंग आहे हा चेंज करायचा आहे. आता टायमिंग काय असणार आहे या ठिकाणी खाली दिलेले. हे पहा, EST आणि आपला IST इंडियाचा टायमिंग आहे, आपल्याला चेंज करायचा. हा -5 आहे. आता हे चेंज करण्यासाठी काय करायचं आपल्याला, हा जो राईट साईडला टायमिंग दिलेला आहे याच्या ठिकाणी राईट क्लिक करायचंय. ऍडजस्ट डेट अँड टाइम या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता इथं जो टायमिंग आहे, आपला जो टायमिंग होता तो तिथं सेट करायचा आहे. टायमिंग काय दिलेलं आहे -5 आणि EST -5 EST. आता याच्यामध्ये -5 इथं -5 सिलेक्ट करून घ्यायचे. -5 कुठं असेल तो. आता -5 चे 4-5 असणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला एक सिलेक्ट करून घ्यायचे कोणतंही. आता -5 चा क्लिक केला. क्लिक केल्यानंतर हे जे बटन दिलेले या ठिकाणी क्लिक करायचे, म्हणजे जो काही टायमिंग असणार आहे तो इथं लगेच चेंज होणार आहे, लक्षात ठेवा. हे पहा, इथं दाखवतो लगेच चेंज होणार. हे पहा, चेंज झालेलं आहे टायमिंग. चेंज झाल्यानंतर मिनिमाइज करायचं याला, आणि हे जे पेज आहे हे पुन्हा रिफ्रेश करायचं एकदा, म्हणजे आपलं हे सिक्युअर झालंय का नाही हे आपल्याला दिसणार लगेच. हे पहा, या ठिकाणी झाले 100% आलेले. आता याच्यामध्ये फायरफॉक्स दाखवलेले, विंडोज 10 दाखवलेले,
हे जे काही सर्व काही डिटेल दाखवले हे सर्व काही आपल्याला चेंज करायचे आहेत. आता हे चेंज करण्यासाठी काय करायचं आपल्याला, मिनिमाइज केलं किंवा क्लोज करून टाका. क्लोज केल्यानंतर तुम्हाला ऍड्स पॉवर हा ब्राउझर वापरायचा आहे. लक्षात ठेवा, हा साइन अप करून घ्या, इंटरनेटवर तुम्हाला मिळणार आहे. साइन अप केल्यानंतर याच्यामध्ये न्यू प्रोफाईल मध्ये जायचं. तुम्हाला न्यू प्रोफाईल मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला विंडोज सिलेक्ट करायची. तुम्हाला विंडोज कोणती पाहिजे, विंडोज घ्या, मॅक ओएस घ्या किंवा ऍपल फोन घ्या, अँड्रॉइड फोन आहे, जो पाहिजे तो ऑप्शन तुम्हाला घेता येईल. मॅक ओएस मी ऍड केलेले आहे. याच्यामध्ये युजर एजंटचं आहे, याच्यामध्ये एक सिलेक्ट करून घ्यायचं. तुम्हाला कोणतंही एक सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट झाल्यानंतर याच्यामध्ये न्यू फिंगरप्रिंट या बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन आहे प्रॉक्सी. प्रॉक्सीचं काय ऍड करायची गरज नाही. आपलं जे व्हीपीएन आहे याच्यामध्ये ऑलरेडी प्रॉक्सी इन्क्लूड असल्यामुळे आपल्याला सेपरेट ऍड करायची गरज नाही. याच्यामध्येच ऑप्शन आहे सगळा, त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली ओके करायचे फक्त, बाकी काही चेंजेस करायचे नाहीये. लक्षात ठेवा, ब्राउझर सिलेक्ट करा, कोणताही घेतला तरी चालेल. ऑपरेटिंग सिस्टीम सिलेक्ट करायची कोणती पाहिजे ती, आणि युजर एजंट चेंज करायचे. झाल्यानंतर ओके करायचे. ओके झाल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता एक प्रोफाईल इथं तयार झालेली. तयार झाल्यानंतर इथं ओपन करायची प्रोफाईल. ओपन झालेलं. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आयपी आला, युएसएचा जो आयपी आहे तिकडचा तो आयपी आलेला आहे. याच्यामध्ये आपण नवीन टॅब घेऊया आणि याच्यामध्ये google.com एंटर. याच्यामध्ये आल्यानंतर हुअरची जी वेबसाईट आहे ही ओपन करायची. ओपन केले. ओपन केल्यानंतर या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम हे पहा, या ठिकाणी आली मॅक ओएस. आपण जे वापरतो विंडोज 10 वापरतो. लक्षात ठेवा, हे चेंज झालेली क्रोमचं जे व्हर्जन आहे या ठिकाणी आलेलं आहे. हे सर्व काही चेंज झाले, आयपी चेंज झालेलं आहे. आता याच्या ठिकाणी 100% आले, पण हे आलेलं नाहीये. आपल्याला हे नो करायचे. नो करण्यासाठी काय करायचं, आपल्याला इथं राईट साईडला टॅब दिलेली, याच्यामध्ये सेटिंग मध्ये जायचं. तुम्हाला सेटिंग मध्ये आल्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी याच्यामध्ये जायचंय. याच्यामध्ये खाली यायचे. याच्यामध्ये कुकीज अँड अदर साइट डाटा या ठिकाणी क्लिक करायचे. याच्यामध्ये खाली यायचे. याच्यामध्ये याच्यामध्ये ऑप्शन दिलेला आहे ब्लॉक ऑल कुकीज, या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर खाली एक बटन आहे डू नॉट ट्रॅक, हे ऑन करायचे, कन्फर्म करायचे. लक्षात ठेवा, ब्लॉक ऑल कुकीज हे ऑप्शन बंद असले पाहिजे. हे जर बंद असेल तरच तुमचा जो ऑप्शन आहे हा 100% येणार आहे, सर्व ठिकाणी नो येणार आहे. आता मी हे सर्व काही चेंजेस केले, ऑप्शन ऑन केलेले. आता मी कट केले. पुन्हा आपण ते पेज ओपन करूया. वर आणि एंटर. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे, हे पहा या ठिकाणी 100% आलेले आणि वरती या ठिकाणी नो नो आलेले, सर्व काही नो दाखवलेले. अशा प्रकारे तुम्हाला ही सिक्युरिटी चेक करायची. तुम्ही काय करता, डायरेक्टली व्हीपीएन जर वापरत असाल, प्रॉक्सी वापरत असाल, काही उपयोग होणार नाही. तुम्हाला ही सेटिंग चेक करावी लागणार आहे. जर चेक नाही केलं, गुगल ऑटोमॅटिकली ट्रॅक करू शकणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही कुठून आलाय, तुमचं टायमिंग काय आहे, हे सर्व काही मॅच केलं जातं. त्याच्यामुळं लक्षात ठेवा, हे तुम्हाला सिक्युरिटी सेटिंग हे करावीच लागणार आहे. तरच तुम्हाला ते तुमचे जे प्रोसेस असेल, तुम्ही कशासाठी वापरताय, ऍडएक्स वापरताय किंवा ऍडसिन वापरताय, दोन्हीकडे तुम्हाला वापरता येणार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त तुम्हाला काळजी घ्यायची, ही सर्व प्रोसेस फॉलो करायची. जर होत नसेल, काही अडचण येत असेल, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला जो चॅनल आहे हा नवीन आहे, अजून चॅनलवर जास्त सबस्क्रायबर नाही, सबस्क्राईब करून घ्या. कारण अशा प्रकारचे जे काय व्हिडिओ असतात ते आपल्या चॅनलवर येत राहणार आहेत. ब्लॉगर संदर्भात असेल किंवा युट्यूब संदर्भात, हे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहेत. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. थँक्यू.